कानगरा या गावात राजेंद्र जगन्नाथ ढोबळे वय 53 हा त्याच्या परिवारासह राहत होता. त्याची पत्नी शालिनी, 2 मुली आणि एक मुलगा असा त्याचा परिवार होता. सगळे सुरळीत होते, घरची शेती होती. पण राजेंद्रला दारू पिण्याची सवय लागली आणि सगळी घडी विस्कटली. उत्तम शेती असताना देखील बायकोने माहेरून पैसे व दागदागिने घेऊन यावे अशी त्याची अपेक्षा कायम होती. इतकेच नाही तर अलीकडे तो दारूच्या नशेत घरी आल्यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवण्याच्या वयात राजेंद्र पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवे मारण्याचा विचार करत होता. राजेंद्र आणि शालिनी यांच्यातील वाद नातेवाईकांना माहीत होता. त्याने वेळोवेळी यामध्ये हस्तक्षेप करून राजेंद्र ढोबळेची समजूत काढली होती. परंतु संशयाने पछाडलेल्या राजेंद्रला दुसरं काहीच सुचत नव्हतं. त्याच्या वागण्यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. नेहमीच्या या वादामुळे नातेवाईकांमध्ये या कुटुंबियाविषयी अनावस्थेची भावना निर्माण झाली होती. अधूनमधून दारूचा घोट घेऊन राजेंद्र आपल्या पत्नीला चारित्र्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्याची ही सवय दुर्दैवाने शालिनी राजेंद्र ढोबळे हिचा बळी घेणारी ठरली. दिनांक 20 मे 2026च्या पहाटे राजेंद्र आणि त्याची पत्नी शालिनी दोघांमध्ये वाद झाला. कारण नेहमीचेच होते, तिच्या चारित्र्यावर संशय. केवळ संशयातून सुरू झालेला हा वाद अत्यंत विकोपाला गेला. संतापलेल्या राजेंद्रने लोखंडी धारदार शस्त्र काढले आणि पत्नीवर हल्ला केला. शालिनीच्या तोंडावर आणि डोक्यावर सपासप वार केले. तिला बचावाची संधीच मिळाली नाही. त्याने अत्यंत निर्दयीपणे केलेल्या या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव होऊन शालिनीचा जागीच मृत्यू झाला. तिला आपल्या हातून खून झाला हे लक्षात येताच त्याला पुढचे सगळे चित्र दिसू लागले. तसं त्याने तिथून पळ काढला. सकाळी हा प्रकार उजेडात आल्यानंतर गावभर खून झाल्याची चर्चा सुरू झाली. कणगाऱ्यामध्ये चारित्र्याचा संशय आणि माहेरून सोने नाणे घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा खून झाल्याची माहिती बेंबळी पोलिसांना 20 मे रोजी सकाळीच गावकऱ्याकडून कळवण्यात आली. बीड अंमलदारांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या टीमसह घटनास्थळाकडे रवाना होण्यासाठी निघाले. गावातील चौकात नागरिकांचा जमाव टप्प्याटप्प्याने थांबलेला दिसून आला. तर घटनास्थळ आणि परिसरामध्ये महिला पुरुष एकत्र थांबून घडलेल्या घटनेविषयी कुजबूज करत होते. पोलिसांना पाहताच जमाव बाजूला झाला. राजेंद्र ढोबळे यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात त्याची पत्नी शालिनी ढोबळे दिसून आली. अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केलेली दिसून आली. तर नातेवाईकांचा आक्रोश, जमलेली गर्दी पाहून पोलिसांना तपास पंचनामा करण्यासाठी अडथळा होणारी परिस्थिती निर्माण झाली होती. संतापलेल्या नातेवाईकांना प्रथम पोलिसांनी शांत केले. त्यांच्याकडून नेमकी घटना काय आणि त्याचा तपशील मिळवण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचे नातेवाईक सांगू लागले, साहेब, माहेरून सोनं नाणं घेऊ नये म्हणून शालिनीचा छळ सुरू होता. तिचा खून नवऱ्यानेच केला आहे. त्याला पकडून तुम्ही आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याला तशी शिक्षा देऊ, असा नातेवाईकांचा आग्रह पोलिसांकडे होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक व आपले वरिष्ठ अधिकारी यांनी माहिती दिली. घटनास्थळावर अतिशय गंभीर परिस्थिती संयमाने हाताळली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. शालिनीचा खून करून फरार झालेला संशयित राजेंद्र ढोबळे याला देखील ताब्यात घेणे महत्त्वाचे होते. या परिस्थितीत संशयित आरोपी आपल्या जीवाचे काही बरे वाईट करून घेणार नाही असाही कयास पोलिसांनी बांधला होता. त्या दृष्टीने पोलिसांनी आपले तपास काम सुरू ठेवले. त्याचबरोबर नातेवाईकही त्याला शोधून अद्दल घडवण्याच्या तयारीतच होते. मध्यरात्री पत्नीचा खून करून घरातून पळून गेलेला राजेंद्र ढोबळे प्रथम गावातील शेतामध्ये लपला होता. नातेवाईक आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत हे लक्षात आल्यानंतर भरकटलेल्या अवस्थेत तो फरार होण्याच्या तयारीत होता. पण याच दरम्यान नातेवाईकांनी त्याला पकडले आणि बेदम चोप द्यायला सुरुवात केली. ही माहिती मिळताच बेंबळी पोलिसांना तात्काळ हस्तक्षेप केला. संतप्त नातेवाईकाच्या तावडीतून त्याची सुटका करून त्याला ताब्यात घेतला. मारहाणीत जखमी झालेल्या राजेंद्रला उपचारासाठी धाराशिवच्या रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर 22 मे रोजी बेंबळी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. राजेंद्र जगन्नाथ ढोबळे याच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तसे तो पत्नीला माहेरून सोने नाणे घेऊन ये असे म्हणून त्रास देत होता. या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होत होते. या वादातून त्याने तिचा खून केल्याची कबुली दिली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.